अगं ऐक, तू ऐकून तर घे. हे घे, आई संग बोल. हॅलो आई, काय झालं? अगं याड लागला या पोरीला. तो कांता जेट मला सुखात ठेवेन म्हणून याच्याशी लग्न करायला निघाली. त्यानं हिचं कान भरले आणि हे येडपट त्याच्या जाळ्यात आलंय. काय? माझी तर पराक्कलच बंद पाडली या पोरीनं. आई अगं शांत हो, काही नाही होणार. तू या घरात संबळ वाजवला म्हणून शिक्षा तर देत नसन ना आई. हो ना, काय पण विचार नका करू. म्हणजे तू परत संबळ वाजवलास? रम्या बजावून माई शपथ देऊन सांगितलं होतं तरी करायचं तेच केलंस ना. शपथ बोलली माई. अगं नाही आई. तुम्हाला दोघींना जन्माला घालून पस्तावले. बाईनं संबळ वाजवायचा नाही माहीत असून सुद्धा लहानपणीच तू संबळ हातात धरलास. देवा धर्माचे नियम मोडलेस. तुझ्यामुळं या घराला दुःखाचा शाप मिळालाय. आपण कधीच आनंदी राहू शकत नाही. आई, शाप संबळ वाजल्यामुळे नाही, पायगुणामुळे घडत आहे सगळं. आई, तू माझ्यावर विश्वास ठेव फक्त. तू जन्म दिलेल्या येण्याची शपथ घेऊन सांगते, काही झालं तरी बघती त्या कांता शेटशी लग्न करणार नाही. मी हे होऊनच देणार नाही. सारंग, टोमणे मारणं थांबव. रेणुकासारखं चुकीचं ठरवून तुम्ही माझ्या विरोधात जाणार आहेस का आता? नाही आई, आणि मी तुझ्या विरोधात का जाईन? हे बघ, रेणुका तुझं ऐकत नाही पण मी तुझं ऐकतो ना. अगं हे बघ, माझा चेहरा बघ ना, मी किती आनंदी आहे. आय एम सो हॅपी. सारंग, तुझ्या खोट्या आनंदाचा त्रास होतोय मला. आई, अगं तुला हा माझा आनंद खोटा का वाटतोय? म्हणजे तुला माझ्यावर विश्वास का नाहीये? काय करू? ओके चल उठ, सगळ्या घराला माझा आनंद दाखवतो. एक जण जरी म्हणाला ना की सारंग तुझा आनंद खोटा आहे, तरी आयुष्यात तू म्हणशील ना तसं करेन. चल अगं ये आई. सारंग, आई ये ना. काय चाललंय अगं ये, तुझं? एक मिनिट. दामू काका, अहो काय करताय? पटपट हात उचला. हा चाकरपुडा आहे माझा. अहो आर्या आणि सारंगच्या नात्यावर शिक्का बसणार आहे. तुमच्या सारंगच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे. हा पटापट करा. हो छोटे मालक. काही वाटलं? अगं आई, तू उगाच शंका घेतेस. मी किती आनंदी आहे. चल आता काका काकींकडे जाऊया. सारंग, ये. अहो, या साडीवर हे कानातले कसे वाटते जरा सांगा. अरे तू तर एकदम म्हणजे त्या हिच्यासारखी दिसतेस. अप्सरेसारखी ना. हा बहुतेक. अरे वा, अनबिलिव्हेबल. काय तयारी सुरू आहे? म्हणजे काय असणारच. अरे आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे. मी तर एवढी उत्साह आहे म्हणून सांगू. पण तुला माहितीये का, सगळ्यात जास्त उत्साही मी आहे. का विचार? का? अरे हो खरंच की. सांग बरं सारंग, तू का बरं एवढा उत्साही आहेस? काय भाऊ काका, आता माझी एंगेजमेंट म्हटल्यावर सगळ्यात जास्त उत्साही आणि खुश मीच असणार ना. अरे हो की. तरी म्हणलं गाडी हल्ली फार खुशीत दिसते. हो, गालावर अगदी लाली आली आहे तुझ्या. अगं तुला त्रास व्हावा म्हणून मी संबळ नाही वाजवलं ग. परिस्थितीच तशी होती, दुसरं पर्याय नव्हतं माझ्यासमोर. आई, काही बोलू नकास. तुझ्या या अशा वागण्यामुळे एक ना एक दिवस समाज आपल्याला वाळीत टाकेल. कोणताच पोरगा तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. पण तुझ्यामुळं हिचं सुद्धा लग्न होणार नाही. मला वाटतंय भक्तीनं कांता शेठ सोबत लग्न करायचा निर्णय घेतलाय तो बरोबरच घेतलाय. पण नाशीचा नवरा का असना, पण पोरी सुखात तर राहील. आई
आई, अगं तू काय पण येडागडा विचार नको करू ग. भक्ती त्या वयस्कर गाण्याच्या माणसासोबत लग्न करण्यात कोणतं चूक नाहीये. अगं, स्वतःच्या सख्या बायकोला मारले त्यांनी. किती पोरींना पैशाचं आमिष टाकून वापरून सोडून दिलं त्यांनी. हिला पण सोडून दे. आई, आई चुकीची शिक्षा भक्तीला नको देऊ. आई, तू भक्तीला फोन दे. आई, ह्या कुटुंबावरची तुझी कृपा अशीच राहू दे. माझ्या मनातला त्रास कापुरासारखा जाळून टाक आणि माझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम असाच असू दे. आई, मी मुक्ताशी लग्न करू शकत नाही याचं कारण ती गरीब आहे, छोट्या जातीतली आहे, हेच ना? रावसाहेब नगरकरांना आत्माराम शिंदे बरोबर कोणतेही व्यावसायिक संबंध ठेवता येणार नाहीत, हेच ना? बोल नाही. तुझं गप्प राहणं खूप काही सांगून जाते. यार, मी US वरून यायलाच नको होत. मी कोणती स्वप्नच बघायला नको होती. मला मन नसतं तर बरं झालं असतं, आणि त्याही पेक्षा माझं हे अस्तित्वच नसतं ना तर खूप जास्त बरं झालं असतं. आई, सारंग, तुझं बोलणं सगळं समजतंय मला, पण मी ते पटवून घेणार नाहीये अजिबात. काही काळ गेला ना की तुला समजेल की जे झालं ते सगळं बरोबर झालं. आश्चर्य वाटतं आई मला तुझं. तू अजूनही सारंग, तुझ्या निर्णयाचा सगळ्यात जास्ती त्रास त्या पोरीला होणार आहे हे लक्षात घे. वेळ खूप कमी राहिलाय, मी तयारीला लागते आणि तूही तयार हो आता.